तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर परत एकदा मी तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे, कारण की मी कुठं चाललो तुम्हाला दाखवतो. पण आज आता आम्ही नाश्त्याला केला आहे बघा. आमच्या पप्पांनी आज नाश्त्याला केला, सँडविच केलं, दाखवतो. हो का सँडविच आमच्या पप्पांनी मस्त सँडविच केलेलं आहे, चीज सँडविच. आता बघा अजून काम चालू आहे अजून प्रोसेसिंग आहे. तर झालं का दाखवतो तुम्हाला गाईज. तर हे बघा गाईज, बघू शकता आमच्या पप्पांनी केलेले मस्त सँडविच, चीज सँडविच. तर आता आम्ही खातो आणि निघतो. मस्त आहे, मस्त आहे टेस्ट आहे. तर गाईज आता आपण निघालो आहे. आता कसं चालू आहे, काय कुठं चालू दाखवतो तुम्हाला सर्व. तर आपण जाणार आहोत, बोटीने चाललो आहे. आपल्या इथनं करंजा टू रेवसमधनं तिथनं आतमध्ये सरळ. तर दाखवतो तुम्हाला कसं काय होईल ते. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू, सर्व दाखवतो तुम्हाला. आपली गाडी आलेली आहे. तर गाईज आता आपण पोचलोय, रेवसला पोचलोय. तर आता आपण जाणार आहोत, तुम्हाला मी दाखवतो. कनकेश्वरला चाललो आहे गाईज. तुम्हाला कनकेश्वरचा रोड पण दाखवतो, कुठून कसं जायचं ते. आता आपण उतरलोय जस्ट, दाखवतो तुम्हाला, थांबा. तर गाईज आता आपण आलेलो आहे, ते बघू शकता इथे टर्न आहे आता. तर गाईज आता आपण आलो इकडे. तर बघा, हा एक मार्ग दाखवतोय कनकेश्वर मंदिराकडे जाण्याचा. हा रस्ता योग्य नाही, बरोबर आहे. हा गाईज तुम्ही गुगल मॅपवर टाकलं तर हा इकडे दाखवेल, पण हा रस्ता घेऊ नका, तुम्ही सरळ चला, मी दाखवतो कुठे जायचं तुम्हाला. तर ही बघा गाईज, ही रेल्वे ट्रॅक आहे. इथनं तुम्ही लेफ्ट घ्या, हा लेफ्ट घ्या. साईडने रेल्वे ट्रॅक आले नाही, तर लेफ्ट घ्या आणि सरळ सरळ चला. तर गाईज बघा, आपण या चौकाजवळ आलेलो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या. इथनं आपण घेणार आहोत लेफ्ट. हा बघा, हा लेफ्ट घेतलं. इथनं पण एक रस्ता येतो, पण आपण हा लेफ्ट घेतला. तर गाईज आपल्याला कमान दिसलेली आहे. आपण पायथ्याशी आलेलो आहोत आता. बघा, तुम्ही बघू शकता. बघा, हे बघा गाईज, तुम्ही बघू शकता आपण आलोय पायथ्याशी. ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव. आपण लावतो इथं गाडी पार्क करतो आणि चला ट्रेकला सुरुवात करूया. तर गाईज आता आपण स्टार्ट करतोय ट्रेकला. बघा, चला. ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव. तर गाईज आपलं ट्रेक चालू झालंय. तर टोटल 650 पायऱ्या आहेत. तर आताशी आपण हे बघा इथनं आलो. हे बघा गाईज, एवढं आलं. आणि गाईज पायऱ्या बघा, एकदम प्रॉपर व्यवस्थित केलेले आहेत. कधी केलेत ते आपल्याला पण नाही माहिती, पण व्यवस्थित आहेत. तर गाईज आपल्याला आता चढून 1 तास झाला आहे. तर आपण आता आलो आहे मधोमध आता आलो, जस्ट 10-15 मिनटाचा रस्ता आहे. आता आलो. सर एकटाच आहे, तर मस्त वाटतं आहे. कोण थांबत नाही, कोणाच्यासाठी थांबत नाही. चाललो आहे आपला चालत चालत. हे बघू शकता. आणि आज शिवजयंती आहे, तर एवढी गर्दी पण नाही आहे.
सो चाललो आहे मी. हे बघा रस्ता पण मस्त आहे. आणि काही सांगायचं झालं तर पायऱ्या आहे ना असं थोडा वरती आहेत, म्हणजे असं चढलो ना का दम लागतो. तर थोडा हळूहळू करत या. आलात तुम्ही जर आलात ना हळूहळू या, कारण की पायऱ्या अशा वरती आहेत, सो चालायला दम लागतो. तर आलं आहे बघा असं. आता मध्ये मध्ये आहे ना असं प्लेन रस्ता आहे, आणि तुम्हाला दम लागला असं दम पण नाही लागू शकत जास्त. सो आता डायरेक्ट पोचलो का दाखवतो तुम्हाला गाईस. तर पायऱ्या पण मस्त आहेत, हळूहळू चालतो आहे. तर गाईज आता आपण पोचलो आहे, बघा दाखवतो. हे बघा मंदिर बघा. आम्ही आता शिवजयंती आज तर कोण नाही, खाली आहे सगळं. बघा मंदिर बघा. तर गाईज आपण आलो आता इकडे मंदिराजवळ. तर आपल्याला हे बघा आपले मित्र भेटलेत. हे बघा ह्याचं नाव काय? माझं नाव जितेश. ओमकार. मी हो काय संस्कार. संस्कार कुठून आलात तुम्ही सगळे? अलिबागवरून आलेत काही सगळे दर्शन घ्यायला. सो असंच भेटूया आपण. काहीच तुम्हाला आता मी ड्रोन शॉट दाखवतो. ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा. चला तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा. भारी आलाय बघा. Artlist.io. गाईज मंदिर. आता जरा पाणी नाही आहे जास्त. पावसाळीमध्ये फुल भरतो इथे, इथपर्यंत पाणी भरतो. पावसाळ्यात पण येऊया आपण. आता जस्ट आज शिवजयंती आहे, तर सगळे खाली आहे पूर्ण. बघू शकता सगळं खाली आहे. इथनं एंट्री आहे. पावसाळीमध्ये पूर्ण भरतो, तर इथे पोरं पोहतात. आता पाणी कमी आहे, तर चला निघूया आपण. झालं आपलं दर्शन झालं. त्यामुळे 2 मित्र भेटलेत मला, एक कालू आणि एक मोलू. उई चला. तर चला आपण निघूया आता घरी जायच्या रस्त्याला. सो आता आपण झालो आहे मावशीकडे. रेवदंड्याला चाललो आहे, घरी नाही चाललो आहे. की तिकडे निखिल आहे, सो त्यांना भेटणार आहे, मावशीचा मुलगा. त्याला भेटून मग तसं निघू. ठीक आहे चला भेटूया. आता डायरेक्ट खालीच भेटूया पटापट. मी पण आता एक तासात पोचू खाली. तर गाईज तुम्ही बघू शकता ते आपल्याला 2-3 मित्र भेटलेले. तर असंच खूप बरं वाटतं त्यांच्याशी बोलायला. आपलेच मित्र आहेत, आपलेच मराठी माणसं आहेत. तर त्यांच्याशी जराशी बोललो, गप्पा मारल्या, तर बरं वाटलं. तिघं पण मस्त. आता तिघं पण ते ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात, 2nd इयरला आहेत. ते पण दर्शन घ्यायला आलेले, ते तिघंच आलेत. तर असं आहे की आपलीच लोकांसोबत बोलायला आपल्याला मजा येते. तर गाईज आता आपण आलो खाली आलेलो आहे, बघू शकता. तर आता आपण चाललो आहे मावशीकडे. तुम्हाला डायरेक्ट आता पोचल्यावर दाखवतो. ओके ठीक आहे चला. तर गाईज आता आपण पोचलो आहे मावशीकडे, दाखवतो. बघा मावशीचं घर बघा आमच्या. तर आम्ही पोचलो आता. चला आता गाईज होतो आणि तुम्हाला भेटतो. गाईज तर आता आम्ही आलोय 2 जण. तर गाईज आता आम्ही चाललो आहोत 2 जण असाच एक रेवदंडा बीच दाखवतो गाईज तुम्हाला. हे बघा आता सनसेट झालाय मस्त.
तुम्हाला सनसेट पण दाखवतो मी लवकर. थांबा 1 मिनिट थांबा. आलो 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 गाईज. हे बघा आम्ही आलो आता सनसेट बघायला आणि सनसेट झालेला आहे गाईज. सन बघा मस्त. हे बघा हा तो रेवदंडाचा किल्ला. हा सनसेट आणि आम्ही इकडे आलोय. तर आता आम्ही आलोय घरी. तर आता आम्ही फ्रेश झालोय. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो असंच भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.